Hello friends, welcome to our channel. So in today's lecture, we will going to solve the second questions of practice set 1.2. Second question मधलं second problem आहे x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. These two simultaneous equations आपल्याला solve करायचे आहेत by graphically. So let's solution मध्ये काय लिहू आता? First equation consider करू. First equation is x plus y is equal to 5. ओके, आता याच इक्वेशनला आपण कसं लिहू शकतो? दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज y इज इक्वल टू x ला तिकडे घेऊन जाऊ म्हणजे 5 मायनस x. सो लेट सपोज दिस इक्वेशन 1. ओके, आता आपल्याला फर्स्ट एम इथे आहे की या इक्वेशनसाठी आपल्याला एक टेबल तयार करावं लागेल. तो टेबल तयार करून मग आपल्याला तिथे ग्राफ तयार करा. सो टेबल तयार करू. So table for it is बघा आता हा टेबल कसं इथे तयार करू आपण. ओके, नाव लेट सपोज इथे लिहिताना आपण लिहू x, दिस इज y आणि इथे लिहू x and y. ओके, नाव लेट सपोज आता x च्या जागी कोणत्याही व्हॅल्यू पुट करा आणि y ची व्हॅल्यू काढा म्हणजे x आणि y कोऑर्डिनेट काढू. सो लेट सपोज आता याच्यासाठी काढू फर्स्ट व्हॅल्यू काढू 4. x ची व्हॅल्यू इथे पुट करू सपोज 5. लेट सपोज x इज इक्वल टू 5 जर केलं तर काय होईल? कोणतीही व्हॅल्यू पुट करू शकतो. x इज इक्वल टू 5 जर केलं तर y इज इक्वल टू 5 मायनस 5 y इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0. तर y ची व्हॅल्यू आली 0. ओके, सो द फर्स्ट कोऑर्डिनेट इज 5 0. नाव सेकंड व्हॅल्यू काढू. लेट सपोज x इज इक्वल टू इथे पुट करू 3. ओके, कोणती व्हॅल्यू पुट करू शकता. फक्त ते कोऑर्डिनेट मिळताना आपल्याला फ्रॅक्शन मध्ये मिळायला नको. सो लेट सपोज x इज इक्वल टू 3 पुट करतो. सो x इज इक्वल टू 3 जर केलं तर काय होईल या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू 5 मायनस 3. देअरफॉर y इज इक्वल टू 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. सो x इज इक्वल टू 3 जर केलं तर y इज इक्वल टू आपल्याला 2 मिळालं म्हणजे कोऑर्डिनेट काय मिळतील आपल्याला 3 आणि 2. ओके, नाउ लेट सपोज दुसरी व्हॅल्यू पुट करू 4 x इज इक्वल टू 2 पुट करू. चला म्हणजे तो इक्वेशन काय होईल y इज इक्वल टू 5 मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू 5 मायनस 2 इज 3. सो देअरफॉर x इज इक्वल टू 2 साठी y इज इक्वल टू व्हॅल्यू आली 3. सो आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली 2 and 3. ओके, सो दिस इज द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस लाईन्स. फर्स्ट लाईनचं कोऑर्डिनेट मिळाले. सिमिलरली आपण सेकंड लाईन साठी कोऑर्डिनेट काढू. तर सेकंड लाईन इज x मायनस y इज इक्वल टू 3. ओके, आता याला कसं लिहू? यालाच आपण लिहू शकतो मायनस y ला इकडे जर नेलं तर काय होईल y इज इक्वल टू मायनसचं प्लस झालं इथे आणि x 3 ला इकडे नेल्यानंतर मायनस 3. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू मिळालं x मायनस 3. दिस इज इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. इथे सुद्धा आता टेबल तयार करू आणि टेबल तयार करताना आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू तिथे पुट करावं लागेल. ओके, सो नाउ लेट्स टेबल इथे कॉपी करून घेऊ. ओके, so this table will be completed for this line. So now इथे सुद्धा आता लिहितो बघा x y and xy. ओके, सपोज x इज इक्वल टू इथे पुट करतो मी 0. कोणती व्हॅल्यू पुट करून बघू शकता तुम्ही. सपोज 4 x इज इक्वल टू समजा 0 जर केलं तर या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू काय येईल? y इज इक्वल टू x च्या जागी 0 पुट केलं मायनस 3. देअरफॉर y इज इक्वल टू
0 minus 3 is equal to 3. So therefore x is equal to 0 साठी y is equal to -3. तर फर्स्ट कोऑर्डिनेट मिळाला 0 -3. दुसरं कोऑर्डिनेट काढू 4. दुसऱ्या व्हॅल्यूसाठी सपोज x इज इक्वल टू 3 पुट करू. x इज इक्वल टू 3. तर काय होतं इक्वेशन y इज इक्वल टू x च्या जागी 3 पुट करा. 3 minus 3 is therefore y is equal to 3 minus 3 is equal to 0. So x is equal to 3 जर पुट जर केलं तर y is equal to काय आलं 0. दुसरी व्हॅल्यू मिळाली 3 0. लेट सपोज x is equal to इथे पुट करू 4. थर्ड कोऑर्डिनेट काढू 4. x is equal to 4 साठी काय होईल therefore y is equal to x च्या जागी 4 पुट करा. 4 minus 3 काय होईल मग y is equal to 1. ओके. सो x is equal to 4 जर पुट जर केलं तर y is equal to 1 होईल. म्हणजे कोऑर्डिनेट काय मिळेल 4 1. म्हणजे दोन्ही लाईनसाठी आपण इथे टेबल तयार केलं. दिस इज फॉर फर्स्ट लाईन अँड दिस इज फॉर सेकंड लाईन. ओके. नाव आता आपल्याला या टेबलवरून इथे ग्राफ तयार करावा लागेल. तो ग्राफ इथे काढू आपण आता. सो फर्स्ट कोऑर्डिनेट पहिली लाईन ड्रॉ करू. बघा या टेबलकडे बघा. फर्स्ट पॉइंट काय 5 0. इथे कुठे येईल 5 0. 5 बघा x इज इक्वल टू 5 and y is equal to 0. x is equal to 5 and y is equal to 0. म्हणजे कुठे येईल हा वाला जो पॉइंट राहील this point is called as the 5 0. This is called 5 0. 5 0 असं लिहून ठेवतो या पॉइंटला. एक. The next point is 3 2. 3 2 कुठे येईल 3 x is equal to 3 and y is equal to 2. इथे बघा इथे पॉइंट येईल हा. So this point is called as the 3 2. This is called इथे लिहून देतो बाजूला 3 2. Okay. This point. Third point is 2 3. 2 3 कुठे येईल x is equal to 2 and y is equal to 3. इथे येईल बघा इथे पॉइंट येईल x is x is equal to 2 and y is equal to 3. ओके. इथे आता 2 3. आता हे तिन्ही पॉइंट बघा एका लाईन मध्ये आहेत. दिस दिस अँड दिस. या तिन्ही पॉइंटला एक जॉईन करणारी एक आपण लाईन ड्रॉ करू. सो नाउ ड्रॉ द लाईन्स. एक लाईन ड्रॉ करतो मी जो तिन्ही पॉइंटला असं कनेक्ट करेल. सो दिस लाईन एक लाईन मिळाली आपल्याला आणि ही लाईन कोणत्या पॉइंट पासून मिळाली या पॉइंट पासून मिळाली. हे पॉइंट या लाईन पासून मिळाले. सो दिस इज द x प्लस वाय इज इक्वल टू 5. ही जी लाईन आहे ही आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. सो सिमिलरली आपण दुसरी लाईन ड्रॉ करू या टेबलवरून. सो फर्स्ट कोऑर्डिनेट इज 0 minus 3. 0 minus 3 कुठे येईल x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू -3. इथे येईल 0 -3. ओके. So this coordinate is 0 -3. Second coordinate is 3 0. 3 0 कुठे येईल x is equal to 3 and y is equal to 0 म्हणजे इथे येईल. This is 3 0. Okay. And third coordinate is 4 1. 4 1 कुठे येईल x is equal to 4 आणि y is equal to 1. इथे येईल पॉइंट. ओके. दिस इज द 4 1. आता हे तिन्ही पॉइंट बघा एका लाईन मध्ये आहेत. यांना जोडून घेऊ. सो जॉईन दिस 3 पॉइंट्स आणि आपल्याला अशी लाईन मिळेल बघा. आपल्याला लाईन मिळेल अशी एक लाईन मिळेल. Okay, so this line is called as x minus y is equal to 3. ही लाईन मिळाली आपल्याला x minus y is equal to 3 ची. ओके.
आता या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं ग्राफिकली सोल्युशन कोणतं राहील, तर या दोन लाईन जिथे टच करतील आता तो त्याचं सोल्युशन राहील. या दोन लाईन कुठे टच करतात बघा, या पॉईंटवर, आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहे, x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 1. सो देअरफॉर इथे लिहिताना आपण देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ, कोणाचे कोऑर्डिनेट्स, जिथे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, जिथे दोन लाईन इंटरसेक्ट करतात, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर कोणते आहेत, 4 1 4 1. देअरफॉर सोल्युशन काय राहील, देअरफॉर द सोल्युशन ऑफ द गिवन लाईन, of the given simultaneous equation is simultaneous equations, the solution of the given simultaneous equations is x is equal to 4 and y is equal to 1. So this is the answer of question number second of the question number 2. Okay, now let's move toward the question number 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 मधलं क्वेश्चन नंबर 3. इथे दोन इक्वेशन दिलेले आहेत, x plus y is equal to 0 and second equation is 2x minus y is equal to 9. So solution similarly आपण एक पहिला इक्वेशन कन्सिडर करू, x plus y is equal to 0. ओके, इथे y ची व्हॅल्यू काढून ठेवून देऊ, y is equal to x तिकडे गेल्यानंतर मायनस x होईल. ओके, याला इक्वेशन नंबर 1 असं कन्सिडर करू. नाउ लेट्स मेक द टेबल फॉर दिस लाईन. याच्यासाठी टेबल तयार करा. म्हणून इथे लिहिताना x लिहू, इथे y अँड इथे x अँड y. ओके, एक टेबल तयार करू. सो फर्स्ट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बघा इथे आता 4x इज इक्वल टू पुट करू 2 पुट करू. देअरफॉर x इज इक्वल टू 2 पुट जर केलं तर काय होईल या इक्वेशन मध्ये, y इज इक्वल टू x च्या जागी 2 पुट करा म्हणजे y इज इक्वल टू -2 होईल. ओके, म्हणजे कोऑर्डिनेट मिळाले 2 -2. ओके, त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू पुट करू, 4x इज इक्वल टू 0 पुट करून बघू. x इज इक्वल टू इथे 0 जर पुट जर केलं तर y इज इक्वल टू -0 मीन्स 0. x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0 म्हणजे 0 0. तिसरी व्हॅल्यू पुट करून बघू, थर्ड व्हॅल्यू 4x इज इक्वल टू 3 पुट करून बघू. y इज इक्वल टू काय होईल, x च्या जागी 3 जर पुट जर केलं तर -3. सो देअरफॉर if x is equal to 3 then y is equal to -3. so therefore टेबल काय मिळालं आपल्याला, अशा प्रकारचं कोऑर्डिनेट्स मिळाले पहिल्या लाईन साठी. सो द सेकंड लाईन साठी कोऑर्डिनेट काढू बघा आता. द सेकंड लाईन इज x 2x minus y is equal to 9. okay, टू एक्स minus y is equal to 9. This is the equation number 2. याला थोडं चेंज करू. याला बघा, y ला तिकडे जर नेलं तर काय होईल, -y ला y होऊन जाईल आणि 9 ला इकडे जर नेलं तर 2x minus 9 होईल. देअरफॉर इक्वेशन काय मिळालं, y is equal to 2x minus 9. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. याच्यासाठी सुद्धा टेबल तयार करू आता. टेबल सेम, इथे लिहू x y and this is xy. okay,
सो फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करू इथे 4 सपोज x इज इक्वल टू आपण पुट करू सपोज x इज इक्वल टू 4 पुट करू ओके तर y इज इक्वल टू व्हॅल्यू काय होईल x च्या जागी 4 पुट जर केलं तर x इज इक्वल टू 4 तर काय होईल y इज इक्वल टू 4 into 2 8 8 minus 9 minus 1 so if we put x is equal to 4 then y is equal to minus 1 म्हणजे पहिलं कोऑर्डिनेट मिळाले 4 minus 1 suppose if we put x is equal to 5 आता अशा व्हॅल्यू पुट करायच्या जेणेकरून फ्रॅक्शन नाही आलं पाहिजे x is equal to 5 जर पुट जर केलं तर y is equal to 2x minus x च्या जागी आता इथे पुट करू आपण 5 minus 9 so therefore y is equal to 5 into 2 10 10 minus 9 1 so 5 and y is equal to 1 so 5 1 okay so let's suppose x is equal to 6 पुट करू आता इथे 4x is equal to 6 काय येईल आता y is equal to 2 into 6 minus 9 so therefore 6 into 2 12 12 minus 9 3 okay so y is equal to 3 y is equal to 3 आला केव्हा जेव्हा x is equal to आपण 6 पुट केलं तेव्हा so therefore third coordinate is 6 3 now आता आपलं एम आहे हे दोन्ही लाईन ड्रॉ करणे एका ग्राफ पेपरवर सो लेट्स कन्सिडर द ग्राफ दिस एक ग्राफ कन्सिडर केलं इथे बघा आता फर्स्ट जी लाईन आहे त्याचे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट करू कोऑर्डिनेट 2 minus 2 दुसरा आहे 0 0 आणि 3 minus 3 2 minus 2 कुठे येईल आता 2 minus 2 इथे पहिलं पॉइंट ओके दिस इज 2 minus 2 सेकंड पॉइंट इज 0 0 0 0 कुठे येईल इथे येईल दिस इज द 0 0 लाईन 0 0 and third is 3 minus 3 3 minus 3 कुठे येईल 3 minus 3 इथे येईल पॉइंट ओके so this is 3 minus 3 so now let's join these 3 point तिन्ही पॉइंटला जॉइन करू तिन्ही पॉइंटला एका लाईनने जॉइन करू म्हणजे आपल्याला एक लाईन मिळाली ओके या लाईनला नाव देऊन देऊ काय लाईन ही x plus y is equal to 0 now the second line is second line आपल्याला त्यासाठी कोऑर्डिनेट मिळाले हे 4 minus 1 5 1 and 6 3 4 minus 1 आधी कोऑर्डिनेट कुठे आहे तो शोधू 4 आणि -1 इथे this is 4 minus 1 4 minus 1 okay the second coordinate is 5 1 and 6 3 5 1 and 6 3 5 1 कुठे येईल 5 1 येईल 5 and 1 इथे येईल बघा so this is the 5 1 and third is 6 3 6 x is equal to 6 and y is equal to 3 इथे okay 6 3 this is 6 3 okay now join these 3 points with line एका लाईन तिथे लाईनने जॉइन करू सो इथे लाईन कशी मिळेल बघा लाईन मिळेल अशी ओके तिन्ही पॉइंटला जॉइन करून एक लाईन आपण ड्रॉ केली
सो दिस लाईन इज, कोणती लाईन आहे याला नाव देऊन द्या, कोणत्या इक्वेशन पासून तयार झाली, तर 2x - y इज इक्वल टू 9%. आता ऑब्झर्व करा, दिस टू लाईन्स, बोथ लाईन्स इंटरसेक्ट ॲट धिस पॉइंट, या पॉइंटवर इंटरसेक्ट होतात आणि या जिथे इंटरसेक्ट होतात त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 3 - 3. ओके, सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस टू लाईन्स. म्हणून आता इथे लिहिताना द कोऑर्डिनेट the coordinates of the point of intersection are कोणते आहेत, 3 - 3. therefore solution काय होईल, therefore the solution of the given simultaneous equation is x is equal to 3 and y is equal to -3. So this is the solution of question number 3 of the second question. Okay, so next जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या क्लासमध्ये सॉल्व्ह करू. सो थँक्यू.